वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला अवघड वाटणारा पण आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा आणि ज्यावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायला कठीण जाणारा असा एक टॉपिक म्हणजेच कोपेनचं हवामान वर्गीकरण हे पाहणार आहोत. कारण रिसेंटली आयोगाने कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरती प्रश्न विचारलेत आणि जनरली आपल्या मुलांकडे हा प्रॉब्लेम खूप आहे की कोपेनचं हवामान वर्गीकरण लक्षात राहत नाही. बट मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोपेनच्या हवामान वर्गीकरणामध्ये तुमचं कसलंच कन्फ्युजन होणार नाही आणि कुठूनही कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. सो लेक्चरला सुरुवात करूयात. कोपेनचं हवामान वर्गीकरण अभ्यासताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत. कोपेन हा एक जर्मन शास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता. तर त्याने ज्यावेळेला हवामानाचं वर्गीकरण, हवामानानुसार प्रदेशाचं वर्गीकरण केलं, तर वर्गीकरणासाठी त्याने काही आधार जे आहेत ते घेतले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक सरासरी तापमान. एखाद्या प्रदेशाचं सरासरी तापमान किती आहे, त्याचसोबत त्या प्रदेशामध्ये असणारं मासिक आणि वार्षिक सरासरी पर्जन्य, या दोन गोष्टींना मूलभूत आधार मानून त्याने हवामानानुसार हे विभाग पाडलेले आहेत. पण त्यासोबतच त्याने वनस्पतींचं वितरण हा एक पॉईंटसुद्धा इथे लक्षात घेतलेला आहे. म्हणजे कोपेनच्या हवामानाचे जे वर्गीकरण आहे त्याचे जर आधार तुम्हाला विचारले तर मासिक सरासरी तापमान, मासिक आणि वार्षिक सरासरी पर्जन्य आणि वनस्पतीचे वितरण हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. मग आता इथे जो तुम्हाला मॅप दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला भारताची विभागणी त्याने एकूण 9 विभागांमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहायला मिळतात की प्रत्येक विभागामध्ये एक कॅपिटल लेटर जे स्टार्टिंगचं आहे ते आपल्याला दिसतं आणि त्याच्यावरून आपल्याला काही लेटर माहिती पडतात. जसं की इथे ए आहे कॅपिटल, इथे ए आहे कॅपिटल, इथे ए आहे कॅपिटल, इथे हा बी वाला विभाग आहे. हे जर 3 विभाग आपण पाहिले तर आपल्याला हे बी वाले विभाग पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हा सी वाला रिजन आहे, त्याच्यानंतर इकडे डी वाला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर ई वाला विभाग पाहायला मिळतो. मग जर आपल्याला हे 9 विभाग अभ्यासायचे असतील तर या ए बी सी डी ईचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि जेव्हा हे समजतं ना त्यावेळेला अख्खं हवामान वर्गीकरण हे समजायला तुम्हाला फार सोपं जातं. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण या 5 लेटर्सचा अर्थ काय होतो हे समजून घेऊयात. प्रमुख हवामान विभागांचा जर आपण विचार केला तर हे 5 आहेत: ए, बी, सी, डी आणि ई. ए म्हणजे असतं ट्रॉपिकल क्लायमेट, ज्याला आपण उष्णकटिबंधीय तापमान म्हणतो. आता हे ट्रॉपिकल क्लायमेट काय असतं? ज्यावेळेला आपण आपल्या पृथ्वीचा विचार करतो, आपल्याला माहिती आहे, वाकडी तिकडी आहे समजून घ्या, आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या इथे मध्यभागी आपल्याला विषुववृत्त पाहायला मिळतं. विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा काही भाग जो आहे जिथे वर्षभर सूर्यकिरणं जी आहेत ती लंबरूप पडतात आणि याचा परिणाम म्हणून इथे वर्षभर तापमान जे आहे ते उच्च राहतं. मग हे जर उच्च तापमान राहत असेल तर त्या प्रदेशाला म्हटलं जातं उष्णकटिबंधीय विभाग किंवा यालाच ट्रॉपिकल क्लायमेट असं म्हटलं जातं. मग भारताचा याच्यामध्ये काही समावेश आहे का? भारताचा काही भाग येतो का? तर ऑब्व्हियसली भारताचा दक्षिणेकडचा भाग जो आहे हा या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येच येतो. कारण आपल्याला माहिती आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. सो कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे आणि अगदी आपण ज्यावेळेला भारताच्या दक्षिणेकडे येतो तर हा भाग जो आहे तो उष्णकटिबंधीयमध्ये येतो. म्हणजेच इथे आपल्याला तापमान हे सर्वाधिक पाहायला मिळतं. मग त्यामुळे ए हा जो काही झोन आहे, विभाग आहे, हा तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? तो ऑब्व्हियसली जे की आपण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते म्हणतोय तर त्याच्या खालीच तुम्हाला ए वाला भाग पाहायला मिळेल. आणि मग इथे पाहिलं तर इकडे तुम्हाला दिसतोय, इकडे दिसतोय आणि इकडे दिसतोय. याच्यावरती ए तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण ट्रॉपिकल, ए म्हणजे ट्रॉपिकल आहे, उष्णकटिबंधीय आहे. त्याच्यानंतर दुसरा बी जर रिजन आपण पाहिला तर याच्यामध्ये आहे ड्राय क्लायमेट म्हणजे कोरडं हवामान. कोरडं हवामान कुठे आपल्याला पाहायला मिळतं? जिथे पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, जिथे पाऊस जास्तीचा पडत नाही, अशा ठिकाणी आपल्याला ड्राय क्लायमेट पाहायला मिळतं. मग आता हे जर या रिजनचा जर आपण विचार केला तर जनरली ऑल ओव्हर आपण इंडियाचा जरी विचार केला, आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये असणारा अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचा वगैरे जो भाग आहे त्या भागामध्ये पर्जन्य पडत नाही, पाऊस पडत नाही. आपण महाराष्ट्रामध्ये जर आलो तर सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडल्यानंतर जो पूर्वेकडचा भाग आहे तिथे आपल्याला पर्जन्य छायेचा प्रदेश पाहायला मिळतो. कारण इथे सगळा ड्राय रिजन आहे, तिथे असणारं हवामान हे कोरडं आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण पर्जन्याचा विचार करतो, सह्याद्री पर्वतामुळे जे वारे अडवले जातात, घाटमाथ्यावरती पाऊस पडतो, पश्चिमेकडे पाऊस पडतो, पण पूर्वेकडे मात्र पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. आणि मग हा जो रिजन आहे हा बी मध्ये येतो. जर आपण या मॅपमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पहा हा रिजन दिसतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टला बी दिसतंय. इकडे जर पाहिलं
तर इकडे पण स्टार्टिंगला बी दिसतंय, इकडे पण दिसतंय. हा जो प्रदेश आहे हा राजस्थानचा भाग आहे. इथे काही वाळवंटाचा भाग आहे, काही अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग आहे जिथे पर्जन्य नाही आहे. अरवली पर्वत म्हणजे आपल्याला माहिती की डोंगर रांगांमुळे वारे अडवले जातात आणि पाऊस पडतो. मग जर अरवली पर्वत रांग ही एवढी मोठी पर्वत रांग आहे तर इथे पाऊस का नाही पडत? कारण हे आहे की भारतामध्ये आपल्याला जनरली आपण पाहतो की नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मॅक्झिमम पाऊस पडतो. मग जेव्हा नैऋत्य मान्सून वारे येतात ते या दिशेने जसे येतात, अरवली पर्वत हा या नैऋत्य मान्सून वाऱ्यांना अडथळा निर्माण करतच नाही, कारण तो त्याच दिशेने पसरलेला आहे, तो त्या वाऱ्यांना समांतर आहे आणि त्याच्यामुळे तिथे पाऊस पडत नाही. ठीक आहे. सो बी वाला रिजन तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर येतो सी वाला रिजन. इथे आहे वॉर्म टेम्परेट क्लायमेट म्हणजे समशीतोष्ण. समशीतोष्ण म्हणजे काय असेल? इथे उन्हाळा पण आहे, इथे थंडी पण आहे. ठीक आहे. म्हणजे असं वातावरण. आपण कर्कवृत्ताच्या जवळपास गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे एकतर जस्ट उष्णकटिबंधीय संपलेले, त्यामुळे उष्ण वातावरणाचाही परिणाम आपल्याला दिसतो. पण आपण जर भारताच्या उत्तरेकडे गेलो तर आपल्याला तिकडे थंड वातावरण पाहायला मिळतं. सो त्याचाही परिणाम या एरियामध्ये दिसतो. म्हणून याला समशीतोष्ण असं म्हटलं जाईल की जिथे थंडी सुद्धा आहे, उन्हाळा सुद्धा आहे, या वातावरणाला समशीतोष्ण असं म्हटलं जाईल आणि तो विभाग सी या लेटरने दाखवला जातो. मग तुम्ही मॅपमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला हा रिजन दिसतोय. ठीक आहे. हा पूर्ण रिजन जो आहे, आणि मी तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे की हा कसा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. हा सगळा रिजन तुम्हाला सी वाला दिसतोय. त्याच्यानंतर येतो डी, कोल्ड बोरियल फॉरेस्ट म्हणजे एकदम थंडवालं हवामान जे असतं ते. मग आता हे कुठे आपल्याला पाहायला मिळतं? जिथे अगदी बर्फवृष्टी सुद्धा होऊ शकते. तर हे थंडवालं हवामान आपल्याला हा प्रदेश फक्त इकडे तुम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये काही भागामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. एवढाच विभाग आहे डीचा भारतामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उरलाय ई. ईचा अर्थ होतो पोलार क्लायमेट म्हणजे ज्याला आपण ध्रुवीय हवामान म्हणतो. मग ध्रुवीय हवामान म्हणजे जिथे वर्षभर थंडी असेल, उन्हाळा जर असेलच तर तो अगदी छोटासा असेल, म्हणजे उन्हाळ्यासारखा नसेलच, कारण जिथे वर्षभर सूर्यकिरणं कदाचित पोहोचतच नाही आहेत असा जो एरिया आहे तो असेल पोलारवाला किंवा ध्रुवीय हवामानवाला. आणि मग आपण भारताच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला माहिती आहे भारताच्या अगदी उत्तरेकडचा भाग जो आहे, मग जम्मू काश्मीरचा वगैरे भाग जर असेल लडाखचा, तर तो ई याच्यामध्ये येईल. आणि ईटी टी मी तुम्हाला समजून सांगणंच नंतर की काय आहे, कारण आपण स्मॉल लेटर्स पण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे ABCDE हे जे 5 लेटर्स आहेत याच्याने दर्शवलेले जे 5 विभाग आहेत ते का इम्पॉर्टंट आहेत आणि ते कसे आहेत. इतकं जरी कळलं असेल ना तरी याच्यावरून तुमचे बरेचसे प्रश्न सुटतात, कारण आपल्याला भारत कसा आहे, भारताची रचना, भारताच्या कुठल्या भागामध्ये कुठली राज्य आहेत हे बेसिक माहिती असतं. आणि जर प्रश्न आला बाकी काही माहिती नसेल, इतकं माहिती असेल तरी तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 70% असतात. आता आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेऊयात की कुठल्या भागामध्ये, भारताच्या कुठल्या राज्यांमध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे किंवा कोपेननुसार कुठल्या हवामान विभागामध्ये कुठला प्रदेश येतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रदेश आपण जर पाहिला तर आहे AMW. AMW उष्ण मोसमी हवामान आहे, अल्पकालीन शुष्क हिवाळा. आता उष्णकटिबंधीय हवामान आहे पहिली गोष्ट, तर A म्हणजे उष्णकटिबंधीय आहे, M म्हणजे मोसमी हवामान आहे आणि W म्हणजे कोरडा हिवाळा. ज्यांना हे लेटर्स लक्षात ठेवायला कठीण जातात, M फॉर मोसम हे मोसमी आहे, W असतो विंटरसाठीचा. ठीक आहे. पण हा विंटर कसा असतो? कोरडा. S असतो समरसाठीचा. समर म्हणजे काय असतो? उन्हाळा. पण उन्हाळा कसा असतो? कोरडा. याचा अर्थ काय होतो? जर W आपण म्हणत असो कोरडा हिवाळा, याचा अर्थ होतो की हिवाळ्यामध्ये तिथे पाऊस पडत नाही. समर कोरडा, S स्मॉल s जो आहे तो समरसाठी वापरलाय, याचा अर्थ कोरडा उन्हाळा आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये इथे पाऊस पडत नाही. काही रिजन असतात पहा की जिथे उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो, पण काही रिजन असतात जिथे उन्हाळ्यात अजिबात पाऊस पडत नाही, तो असेल स्मॉल s वाला. ठीक आहे. आणि आता हा स्मॉल w विंटरसाठी, जिथे जिथे स्मॉल w येईल तिथे तिथे कोरडा हिवाळा आहे, इतकं लक्षात ठेवायचं. जिथे M येईल तिथे मोसमी हवामान आहे हे लक्षात ठेवायचं. आणि जर कॅपिटल W आला, मोठावाला W, तर तो असतो वाळवंटासाठी. कॅपिटल W कशासाठी असतो? वाळवंटासाठी. मग वाळवंट आपल्याकडे कुठे आहे? केवळ वरती राजस्थानकडे. मग तुम्ही जर पाहिलं तर कॅपिटल W फक्त इथे एका ठिकाणी दिसेल तुम्हाला, या रिजनमध्ये. क्लिअर आहे? खूप इझी आहे, फक्त आपण त्याला कठीण करून ठेवतोय. मग आता आपण हा विभाग समजून घेऊयात की कुठे आहे. AMW कुठे? एकतर उष्णकटिबंधीय मोसमी हवामान आहे, कोरडा हिवाळा आहे. इथे वार्षिक पर्जन्य किती असतं? 800 सेंटीमीटरपेक्षा अधिक पर्जन्य असलेला हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडचा भाग जो आहे
कोकण ते मलबार किनारपट्टी हा जो रिजन आहे हा आपल्याला पाहायला मिळतो कुठे? AMW मध्ये. कोकणचा भाग, मलबारचा किनारा जो आहे हा सगळा प्रदेश जो आहे तो कुठे पाहायला मिळतो तुम्हाला? AMW रिजनमध्ये पाहायला मिळतो. खूप इझी आहे, लक्षात ठेवायला काहीच कठीण नाही आहे. कारण इकडे हिवाळ्यामध्ये, आपल्याकडे हिवाळ्यामध्ये कोकणात पाऊस पडतो का? हिवाळ्यात नाही पडत. सो कोरडा हिवाळा आहे, उष्णकटिबंधीय तर आहेच आणि प्लस मोसमी हवामान आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रदेश जर आपण पाहिला तर तो आहे AW. आता पहा AW कुठे असेल? ए म्हणजे काय आहे? उष्णकटिबंधीय. ठीक आहे. सॅव्हाना हवामान म्हणजेच W काय आहे? कोरडा हिवाळा आहे, जिथे हिवाळ्यामध्ये पाऊस नाहीये. मग आता इथे काही गोष्टी समजून घ्यायच्या. भारताचा जो द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे, हे जे पूर्ण पठार आहे याच्यामध्येही मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इथून जर कर्कवृत्त जात असेल तर साधारणतः कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग हा उष्णकटिबंधीयमध्ये येतोय आणि तोच आपल्याला ए मध्ये कन्सिडर करायचा. सो भारताचा द्वीपकल्पीय पठारावरचा जो भाग आहे तो याच्यामध्ये गुजरातचा दक्षिणेकडचा भाग, कारण गुजरात इकडे वरपासून आहे ना, पण इकडे गुजरातचा दक्षिणेकडचा भाग याच्यामध्ये येतोय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, म्हणजे महाराष्ट्र जर इथे असेल, मध्य प्रदेश जर इथे असेल तर मध्य प्रदेशचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तोही इथे येतोय. त्याच्यानंतर छत्तीसगड, ओडिशा ही इकडची असणारी राज्य आहेत. त्यानंतर उत्तरेकडचा बंगाल वगळता, म्हणजे बंगालचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो वगळता जो दक्षिणेकडचा बंगालचा प्रदेश आहे, पश्चिम बंगालचा, तो सुद्धा याच्यामध्ये येतोय. त्याच्यानंतर त्रिपुरा, इकडे पण थोडासा प्रदेश तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, त्रिपुरा दिसतोय. आणि महाराष्ट्राचा सुद्धा कोकण सोडून जो बाकीचा भाग आहे तो येतोय. आपल्याला फक्त पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो इकडे BSHW मध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे तो वगळा. बट बाकीचा जर महाराष्ट्र आपण पाहिला तर तो कुठे जातोय? AW मध्ये जातोय. आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेशची किनारपट्टी वगळता इतर भाग, त्याचबरोबर तामिळनाडू आणि कर्नाटक लगतचा जो उत्तर भाग आहे, तामिळनाडूचा कर्नाटक लगतचा जो उत्तर भाग आहे इकडे, हा जो प्रदेश आहे ना, हा सगळा येतो AW मध्ये. आणि थोडक्यात तुम्ही जर पाहिलं तर भारताचा सर्वाधिक भाग जो आहे हा AW विभागामध्ये येत असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. खूप इझी आहे, नकाशा पाहिला की लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, इथे काय आहे? हिवाळा कोरडा आहे, विंटर तुमचा कसा आहे? कोरडा आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं उन्हाळा जर पाहिला आपण तर तो आर्द्र असतो, म्हणजे हवेमध्ये आर्द्रता पाहायला मिळते. आणि मासिक सरासरी तापमान जर आपण पाहिलं तर ते 80°C पेक्षा जास्त, 18 अंश पेक्षा जास्त असतं. ठीक आहे, कारण हा उष्णकटिबंधीय हवामानाचा विभाग आहे. आता त्याच्यानंतर येतो, मग तुम्हाला AMW आणि AW समजला असेल. त्याच्यानंतर येतो AS जर पाहिला तर अगेन हा थोडासा किनारपट्टीचाच प्रदेश येतो. पण ही कुठली किनारपट्टी येते? ही येते पूर्वेकडची किनारपट्टी. पश्चिमेकडची किनारपट्टी AMW आणि पूर्वेकडची किनारपट्टी AS म्हणजे काय? A फॉर उष्णकटिबंधीय. आपण पुढे पाहूयात. A म्हणजे उष्णकटिबंधीय, S म्हणजे मी मगाशी सांगितलं स्मॉल s म्हटलं की असतो कोरडा उन्हाळा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत नाही. असा कुठला प्रदेश आहे जिथे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत नाहीये, उष्णकटिबंधीय हवामानामध्ये येतो? तर आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग असेल किंवा पूर्व तामिळनाडू आणि कोरोमंडल किनारा जो आहे हा सगळा कुठे येईल? AS मध्ये येईल. ठीक आहे, आंध्र प्रदेश आणि किनारपट्टीचा प्रदेश, पूर्व तामिळनाडू, कोरोमंडल किनारा जो आहे तो सगळा AS मध्ये येतोय. मग आतापर्यंत 3 रिजन तुमच्या लक्षात आले असतील. पहिला AMW, लक्षात जर ठेवायला कठीण जात असेल, AMW गाडी, BMW असते, आपण AMW लक्षात ठेवायची. AMW गाडी घेऊन आपल्याला कोकणात फिरायला जायचं, गोव्याला फिरायला जायचं. हा जो सगळा प्रदेश आहे पश्चिमेकडचा किनारपट्टीचा प्रदेश हा कुठे जातोय? AMW गाडीमध्ये बसून जाऊन आपण फिरून यायचं सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर AW पठारावरचा जो प्रदेश आहे, ऑलमोस्ट द्वीपकल्पीय पठाराचा भाग, तो AW मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टीला AS. मग आपण जर AMW मध्ये पश्चिम किनारपट्टीला गेलो तर पूर्व किनारपट्टी म्हणेल असं, होय ठीक आहे जा तिकडे, आमच्याकडे तर कोरडा उन्हाळा आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो BSHW. आता इथे 3 स्मॉल लेटर आहेत, S, H आणि W. याच्यातलं B कॅपिटल जे आहे आपल्याला माहिती आहे कोरडं हवामान आहे, ड्राय क्लायमेट, आपण मगाशीच पाहिलेलं आहे. S असतं स्टेपी प्रकारचं हवामान, S आहे स्टेपी हवामान. H काय आहे? वार्षिक सरासरी तापमान 18°C पेक्षा जास्त आहे. वार्षिक सरासरी तापमान 18°C पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा प्रदेश सुद्धा
तुम्हाला तुलनेने इतर भारताच्या तुलनेने उष्ण पाहायला मिळेल, पण इथे जर पाहिलं तर हिवाळा हा कोरडा असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जनरली या भागामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला अरवलीच्या पश्चिमेकडचा भाग, पश्चिम पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो इथे पाहायला मिळतोय. म्हणजे जनरली जिथे पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे, हा जो सगळा रिजन आहे हा BSHW मध्ये पाहायला मिळतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर आपण पाहिला तर BWHW. आता मी तुम्हाला BWHWच्या बाबतीत सांगितलेलं की बी काय आहे, कोरडं हवामान आहे, ड्राय क्लायमेट आहे. W, मोठा W काय असतो, वाळवंट. W फॉर वाळवंट असं लिहायचं, वाळवंट म्हणजे मोठा W लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. असं लिहायचं नसतं पण तसं लिहायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून. H काय आहे, वार्षिक सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे, जे मगाशी पण आपण पाहिलेलं होतं. आणि W काय आहे, कोरडा हिवाळा आहे. W काय आहे, कोरडा हिवाळा आहे. मग इथे फक्त पश्चिम राजस्थानचा जो भाग आहे की नाही, हा वाला भाग, थोडासा छोटासा रिजन दिसतोय तुम्हाला, हा वाला भाग येतो कुठे, BWHW मध्ये, जिथे थारचं वाळवंट येतं किंवा जिथे मरुस्थळ जे आहे, आपण मरुस्थळ ही कन्सेप्ट अभ्यासतो पहा जॉग्राफीमध्ये, ती कुठे येते, ही BWHW मध्ये येते. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे CWG. ज्या पद्धतीने AW फार मोठा आहे तसाच CWG जो आहे तो सुद्धा बऱ्यापैकी मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे याला म्हटलं जातं मान्सून शुष्क हिवाळा प्रकार, मान्सून शुष्क हिवाळा प्रकार. म्हणजेच काय, C म्हणजे आहे समशीतोष्ण, म्हणजे थंडीही आहे आणि उन्हाळाही आहे. म्हणजे काही वेळेला तर इथे हवामान असा म्हणजे तापमान असं आहे की उन्हाळ्यामध्ये फार ऊन असेल, थंडीमध्ये फार थंडी असेल, असं असू शकतं. सो हे समशीतोष्ण आहे. W म्हणजे कोरडा हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये पाऊस पडणार नाहीये. आणि G असतं विश्व दिनापूर्वी अति तीव्र तापमानाचा महिना. म्हणजे विश्वदिन येण्यापूर्वी जो महिना असेल तो अतिशय तीव्र तापमानाचा असेल. मग तुम्ही ऐकलं असेल की उत्तरेकडे काही राज्यांमध्ये इतकं तापमान जास्त असतं, म्हणजे तापमान ज्याला उष्णतेची लाट वगैरे येते ना, मग लू लग गई वगैरे या कन्सेप्ट तुम्ही ऐकतात. उन्हाळ्यामध्ये धुळीची वादळं जी आहेत ती निर्माण होतात, अतिशय जास्त उष्णता असते. तर हे सगळं कशामध्ये येते, G मध्ये येतं. ठीक आहे. आणि मग हा प्रदेश कुठला आहे, हा एवढा मोठा रिजन जो आहे हा कुठला आहे, तर थोडक्यात तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही जे भारताचे प्राकृतिक विभाग आपण अभ्यासतो त्याचा जर विचार केला तर जो मैदानी प्रदेश आहे ना, गंगेचा मैदानी प्रदेश जो आपण अभ्यासतो, हा गंगेचा मैदानी प्रदेश आहे. आणि या मैदानी प्रदेशामध्ये CWG प्रकारचा म्हणजे हवामान विभाग जो आहे तो कोपेनने सांगितलेला आहे. मग आता पहा, C म्हणजे समशीतोष्ण हवामान आहे, W म्हणजे कोरडा हिवाळा आहे आणि G म्हणजे विश्वदिनापूर्वी अति तीव्र तापमानाचा महिना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आहे पूर्व पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर पश्चिम बंगाल. आपण मगाशी पाहिलं ना की पश्चिम बंगालचा काही भाग जो आहे तो AW मध्ये जातोय, दक्षिणेकडचा भाग. मग उत्तरेकडचा भाग कुठे जातोय, CWG मध्ये जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर मेघालय, आसाम, दक्षिण नागालँड, मणिपूर आणि मध्य प्रदेशमधलं जे माळवा पठार आहे, इथे पण मध्य प्रदेशचा दक्षिणेकडचा भाग आपण AW मध्ये पाहिलेला होता इकडे. मग उत्तरेकडचा भाग कुठे येतोय, माळवा पठार वगैरे, तो येतोय CWG मध्ये. ठीक आहे. आणि CWG हा एक असा विभाग आहे जिथे तिन्ही ऋतू जे आहेत, म्हणजे उन्हाळाही पाहायला मिळतो, पावसाळाही पाहायला मिळतो आणि हिवाळाही पाहायला मिळतो. बाकी ठिकाणी तर आपण पाहिलं की जिथे W आहे म्हणजे कोरडा हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये पाऊस नाहीये. जिथे S आहे तिथे आपण पाहिलं की कोरडा उन्हाळा आहे, तिथे उन्हाळ्यामध्ये कसलाच पाऊस नाहीये. पण CWG मध्ये आपल्याला तिन्ही ऋतू जे आहेत ते पाहायला मिळतात. ठीक आहे. मग आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पर्जन्य जर पाहिलं तर 75 सेंटीमीटर प्लस पर्जन्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. थंडीमध्ये जर आपण महिन्याचं सरासरी तापमान पाहिलं तर ते 18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असतं किंवा 3 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं. ठीक आहे. तर आता हा CWG विभाग आपल्याला लक्षात ठेवायचा. कसा लक्षात ठेवायचा, काऊची स्पेलिंग काय असते, COW. काऊ म्हणजे काय असते, गाय. इथे जर पाहिलं तर तुम्हाला CW दिसतोय. ठीक आहे. CWG आणि हा आपण पाहिलं की गंगेचा मैदानी प्रदेश आहे. या मैदानामध्ये कोण चरत आहे, गायी चरत आहे. गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये गायी चरत आहे. CWG लक्षात राहील, कारण CWG पाहिलं की आय डोंट नो वाय, बट त्याचा उच्चार काऊग असाच करते मी नेहमी. सो तुम्ही पण तसाच करा. काऊग कुठे चरतीये,
या मैदानी प्रदेशामध्ये चरते. सो मैदानी प्रदेश म्हटलं की CWG हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो DFC. आता DFC मध्ये D काय आहे? थंड हवामान आहे. थंड आर्द्र हिवाळी प्रकारचं हवामान. F म्हणजे काय असतं? आर्द्र हवामान आहे. आणि C म्हणजे आहे शीत आणि अल्पकालीन उन्हाळा. म्हणजेच या प्रदेशामध्ये जवळपास तुम्ही जर पाहिलं तर वर्षभर थंडीच पाहायला मिळते. उन्हाळा असतो पण तो अगदी छोट्या कालावधीसाठी असतो. तो आहे DFC विभाग. कुठे आहे हा? ईशान्य आसाम, उत्तर नागालँड आणि अरुणाचलचा प्रदेश. ईशान्य आसाम, उत्तर नागालँड आणि अरुणाचलचा प्रदेश हा जो वरचा भाग आहे हा येतो DFC मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ई वाला जो विभाग आहे इथे लक्षात घ्या. ई म्हणजे असतं ध्रुवीय. इथे पण ई आहे ध्रुवीय. ई मध्ये जर टी असेल, कॅपिटल टी, तर कॅपिटल टी असतो टुंड्रा प्रकारचा हवामान. कॅपिटल टी काय असतो? टुंड्रा प्रकारचं हवामान. आता टुंड्रा प्रकारचं हवामान काय असतं की म्हणजे हा ध्रुवीय हवामानाचाच एक प्रकार आहे. इथे 10 महिने, जवळपास 10 महिने गोठवणारी थंडी असते. म्हणजे अगदी बर्फाळ अशी थंडी असते आणि प्रचंड थंडी तर आहे पण त्याच्यासोबत अतिशय कमी पाऊस आहे. आणि इथे ना जमीन जी आहे ती कायमस्वरूपी आपल्याला गोठलेली पाहायला मिळते. तुम्ही पहा ना, इकडे उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे टुंड्रा प्रकारचा हवामान. म्हणजे इथे तर ऑलमोस्ट आपल्याला वर्षभर बर्फच पाहायला मिळतो. म्हणजे बर्फाने आच्छादलेली जमीन पाहायला मिळते. आणि जर समजा उन्हाळा असेलच तिथे तर तो खूप कमी कालावधीसाठी असेल. पण जेवढ्या पण कालावधीसाठी असेल त्याच्यात उन्हाळ्यात सुद्धा तिथलं तापमान जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसतं. म्हणजे आपण जर 10 डिग्री सेल्सिअसला म्हटलं तर आपल्याला किती पांघरुणं घेऊन बसावं लागेल आपण इमॅजिन नाही करू शकत. आपल्याकडे 10 डिग्रीपर्यंत जर कमी तापमान झालं तर तिथे उन्हाळ्यात पण एवढं तापमान कमी आहे. याचा अर्थ ईटीमध्ये उत्तराखंडमधला जो काही पर्वतीय प्रदेश आहे तो ईटीमध्ये येतो. आय थिंक मी तुम्हाला चुकीचा प्रदेश सांगितला हा वरचा. ईटीमध्ये हा वाला प्रदेश येतोय. ठीक आहे. ईटीमध्ये हा जो कोपऱ्याचा प्रदेश आहे हा येतोय. ठीक आहे. मी चुकून तुम्हाला फक्त ई वाला सांगितला. आणि त्याच्यानंतर येतं ध्रुवीय हवामान EF. तर ई मध्ये ध्रुवीय हवामान आणि एफ म्हणजे बर्फाक हवामान. तर उत्तर काश्मीर आणि लडाखचा काही भाग जो आहे तो EF मध्ये येतो किंवा त्याला फक्त ई म्हणून जरी दाखवलं तरी सुद्धा समजून घ्या. ठीक आहे. इथे हे फक्त दूर करा. टुंड्रामध्ये तुम्हाला उत्तराखंडमधला पर्वतीय प्रदेश पाहायला मिळतो. ईटी टुंड्रा म्हटलं की मग उत्तराखंडमधला पर्वतीय प्रदेश जिथे तुम्हाला टुंड्रामधली ती जे तसल्या ज्या वनस्पती असतात की नाही, सूचीपर्णी वनस्पती म्हणतो की काय आपण त्यांना, की त्यांच्यावरती बर्फ पडला तर खाली उघडून जातो त्यावाल्या वनस्पती. सो हा ईटीवाला प्रदेश आहे. आणि EF किंवा ई मध्ये ध्रुवीय हवामान जे आपल्याला आपला लडाखचा काही भाग, त्याच्यानंतर उत्तर काश्मीर हा जो प्रदेश आहे जिथे आपल्याला वर्षभर बर्फ पाहायला मिळतो तेवाला हवामान इथे पाहायला मिळतं. मग आता आपण काय करणार आहोत, क्विकली हे जे विभाग आहेत ते रिवाइज करणार आहोत. जसं की सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलेला AMW घेऊन आपण कुठे गेलोय पश्चिम किनारपट्टीला फिरायला. इथे AMW मध्ये काय आहे, मान्सून टाईप विथ शॉर्ट ड्राय सीझन. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर AS मान्सून विथ ड्राय सीझन इन समर. म्हणजे समरमध्ये उन्हाळे जे आहेत ते कोरडे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण AW, तर हा जो काही AWचा भाग आहे हा आहे ट्रॉपिकल सॅव्हाना टाईप. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हा आहे एवढा मोठा काऊचा प्रदेश. CWG मैदानामध्ये ती चरती आहे, मान्सून टाईप विथ ड्राय विंटर. त्याच्यानंतर येतो D वाला विभाग. मग जिथे आपण पाहतो, सॉरी B वाले 2 राहिले इकडे, BSHW आणि BWHW. BSHW जे असतं, BSHW म्हणजे काय असेल तर ऑब्वियसली आपण पाहिलेलं की स्टेपी क्लायमेट असेल किंवा जिथे आपल्याला हे पाहायला मिळतं पर्जन्य छायेचा प्रदेश मोस्टली पाहायला मिळतो तो वाला भाग. आणि जर आपण BWHW पाहिलं तर हॉट डेझर्ट आहे जिथे आपल्याला थारचं वाळवंट जे आहे ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर Dचा भाग जर पाहिला तर कोल्ड ह्युमिड विंटर आहे इकडे विथ शॉर्ट समर. म्हणजे उन्हाळे फार छोटे आहेत. आणि त्याच्यानंतर तो E म्हणजे पोलार टाईप. तर इकडे आहे EF वाला प्रदेश जो की उत्तर काश्मीर आणि लडाखचा काही भाग आहे. आणि ET उत्तराखंडमधला काही भाग. ET मध्ये काय येतं मग टुंड्रा टाईपचं जे काही हवामान आहे ते. तर अशा पद्धतीने आपण कोपेनचं हवामान वर्गीकरण पाहिलं. आता जेवढं काही तुम्ही अभ्यासले, जेवढं काही तुम्हाला समजले त्याच्यानुसार जे प्रश्न मी विचारते त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑब्वियसली मी उत्तरं पण सांगणार आहे, पण प्रश्न ऐकला की व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर पहिल्यांदा फाइंड आउट करायचा प्रयत्न करा अँड देन तुमचं उत्तर जे आहे ते क्रॉस चेक करा. पहिला प्रश्न आहे, भारतातील खालीपैकी कोणता प्रदेश कोपेन वर्गीकरणानुसार AM
ट्रॉपिकल मान्सून प्रकारामध्ये मोडतो? राजस्थानचा काही भाग, केरळची किनारपट्टी, लडाख की पंजाब? AM आठवतं का? AMW कुठे आहे? ऑब्वियसली केरळची किनारपट्टी याचं उत्तर यायला पाहिजे. AM म्हणजे ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट. इथे वर्षभर उष्ण तापमान असेल, अतिवृष्टी जी आहे ती आढळेल. भारतातली पश्चिम किनारपट्टी विशेषतः केरळमध्ये मान्सून पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडतो, त्यामुळे हा AM प्रकारामध्ये मोडतो. AM केरळची किनारपट्टीच मालाबार किनारपट्टी म्हणून ओळखली जाते, हे लक्षात ठेवा. नाही तर मगाशी मी जे सांगितलं मालाबार, तुम्ही म्हणाल की केरळ तर सांगितलंच नाही. दुसरा प्रश्न, कोपेन हवामान वर्गीकरणानुसार भारतातील थार वाळवंटाचा हवामान प्रकार कुठला? कुठल्या थार वाळवंटामध्ये? कॅपिटल W फॉर वाळवंट, BWH, कारण तिथे हिवाळा सुद्धा कोरडाच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. याचं उत्तर येस 2च आहे. B प्रकार म्हणजे ड्राय क्लायमेट आहे, तर BW म्हणजे डेझर्ट क्लायमेट आहे. त्याच्यातलं H जे आहे हे गरम हॉट वाळवंटी हवामान दर्शवतं. राजस्थानमधलं थार वाळवंटामध्ये अत्यल्प पर्जन्य आहे, उच्च तापमान आहे, त्याच्यामुळे ते BWH या प्रकारात येतं. आता इथे प्रश्नामध्ये तुम्हाला वेगळे लेटर दिसले असतील थोडेसे, म्हणजे इथे W गाळलेला आहे, AMW मधला पण W गाळलेला आहे. आयोग सुद्धा प्रश्न विचारताना तुम्ही जो पहिल्यांदा मॅप पाहिला ना, एक्झॅक्टली तसाच विचारेल. हे एक्सपेक्टेड नसायला पाहिजे तुम्हाला. आयोगाने तो W गाळला तरी त्याचा अर्थ तोच होतो, हे तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, खालीलपैकी कोणता कोपेन हवामान प्रकार हिवाळ्यात कोरडे आणि उन्हाळ्यात पर्जन्य दर्शवतो? हिवाळा कोरडा असेल पण उन्हाळा कोरडा नसेल, उन्हाळ्यात पर्जन्य असेल. कुठे असेल पहा. आता CS असा काही प्रकार आपण पाहिलेला नव्हता. AF नसेल आठवत. CW आणि ET हे 2 प्रकार पाहिलेले आहेत. उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 CW, कारण उन्हाळा जो आहे तो कोरडा, हिवाळा जो आहे तो कोरडा आपण स्मॉल W नी दाखवलेला होता. आणि C कशासाठी होतं? ऑब्वियसली C होता समशीतोष्णसाठी. C कशासाठी होता? समशीतोष्णेसाठी. सो कोपेन वर्गीकरणामध्ये W हे चिन्ह ड्राय विंटर दर्शवत आहे. भारतातील अनेक अंतर्गत भागामध्ये उन्हाळ्यात मान्सूनमुळे पाऊस पडतो. हिवाळा तुलनेने कोरडा असतो, त्यामुळे CW प्रकार भारतातील मान्सूनशी म्हणजे मान्सूनची जी वैशिष्ट्ये आहेत त्यांच्याशी संबंधित असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कोपेन हवामान वर्गीकरणानुसार महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या हवामान प्रकारामध्ये येते? ऑब्वियसली AMW गाडी घेऊन आम्ही तिकडे जाणार आहोत. पर्याय क्रमांक 2 AM. विश्लेषण काय असेल? कोकण किनारपट्टीवर नैऋत्य मान्सूनमुळे अतिवृष्टी होते, वर्षभर उष्ण आणि दमट हवामान असतं, त्याच्यामुळे ट्रॉपिकल मान्सून प्रकारामध्ये हा समाविष्ट आहे. आणि नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशाचा कोपेन वर्गीकरणानुसार प्रमुख हवामान प्रकार कोणता? मराठवाड्याचा प्रदेश विचारलाय. BSH, AF, ET, CFB. ऑब्वियसली कॉमन सेन्स आहे, BSH असायला पाहिजे. उत्तर काय आहे याचं? ऑब्वियसली पर्याय क्रमांक 1 BSH म्हणजे सेमी ॲरिड स्टेपी क्लायमेट, अर्धशुष्क हवामान. मराठवाड्यामध्ये पर्जन्यमान कमी आहे, दुष्काळाची वारंवारता जास्त आहे, त्याच्यामुळे हा BSH प्रकारामध्ये मोडतो. उष्ण आणि कोरडे हवामान प्रामुख्याने आढळते. आता आणखी एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की जेवढा पण आत्ता आपण एक्सप्लेनेशन पाहिलं आणि त्याच्यानंतर जे 5 प्रश्न पाहिले, तुम्हाला असं वाटलं असेल की मॅमनी एक्सप्लेनेशनमध्ये काही वेगळी वाक्यरचना किंवा काही वेगळी अक्षरं किंवा काही वेगळे शब्द वापरलेले, पण जेव्हा आपण प्रश्नामध्ये पाहिलं त्यावेळेला प्रश्नाची रचना थोडीशी वेगळी होती. हे असं का असेल? की मग तुम्ही ते आधीच का नाही सांगितलं? त्याचं कारण हे आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकातून जे वाचतात आणि पेपरमध्ये जो प्रश्न येतो, प्रत्येक वेळेला आयोग ते शब्द, ती भाषा, ती रचना जशीच्या तशी कॉपी करत नाही. तुम्ही जे पुस्तकातून वाचलेलं असतं त्याच्यातून तुम्हाला जे समजलेलं असतं त्या तुमच्या समजण्यावरती तुम्हाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. त्यामुळे आयोगाची लँग्वेज जेव्हा चेंज होते पण त्याचं मीनिंग तुम्हाला जर समजत असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये वेगळं असेल, म्हणजे शब्द वेगळे वापरलेले असतील आणि प्रश्नामध्ये वेगळे शब्द वापरलेले असतील तरी तुम्ही उत्तरं देऊ शकता. याचा अर्थ असा नाही की कशाचं काहीही विचारलंय, पण आयोगाची लँग्वेज अशीच असते जेव्हा तो प्रश्न विचारतो आणि म्हणून आपण प्रश्न घेताना आयोगाच्या पद्धतीने घेतलेले आहेत. मला आशा आहे की ज्या टॉपिकबद्दल तुम्ही खूप दिवस वेट केलेलं आहे, खूप दिवस झालं तुम्ही रिक्वेस्ट केलेली होती आणि खूप दिवस झाला हा टॉपिक पेंडिंगला होता, तो आता तुम्हाला समजला असेल, क्लिअर झाला असेल आणि आता कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. तरीही जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे लेक्चर
तुम्हाला हेल्पफुल वाटलं की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पण पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, कमेंट ग्रुप बी पूर्व परीक्षासाठी जे काही स्वप्नसिद्धी अंतिम पर्व हे एक नवीन चॅलेंज मी फ्रीमध्ये कम्प्लिटली सुरू केलेलं आहे. जर तुम्ही त्याचा पार्ट अजून झालेले नसाल तर लवकर पार्ट व्हा, कारण त्याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला ॲपवरती मिळतात, एक्सप्लेनेशन हे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळते आणि डेफिनेटली याच्यातून तुमची खूप चांगली आणि प्रॉपर रिव्हिजन होत आहे, जी तुम्हाला एक्झाममध्ये चांगला स्कोर करण्यासाठी, सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी आणि यावर्षी पोस्ट घेऊन जाण्यासाठी हेल्पफुल राहील. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.